पुण्यामध्ये खडकवासल्याच्या विसर्गामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि पार्किंगला लावलेल्या 3 ते 4 गाड्या पाण्याखाली गेल्या। नदीकडच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुलावरची दोन्ही बाजूची वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे। हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला 25 आणि 24 तारखेला रेड अलर्ट दिला होता। त्यानुसार धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे खडकवासल्यातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्याचा परिणाम पुण्यातला भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय आणि दोन्ही कडली जी वाहतूक आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। काही गाड्या ज्या होत्या पार्किंगला लावलेल्या त्या या पाण्याखाली गेलेल्या होत्या, मात्र पोलीस आणि मदतनीस यांच्या मदतीने या गाड्या आता बाहेर काढण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा भिडे पुलावरची जी पाण्याची पातळी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे। गेल्या वेळेस ज्यावेळेस पाणी मोठ्या प्रमाणात आलं होतं त्यावेळेस भिडे पुला शेजारी असलेली पुलाची वाडी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं होतं, मात्र आता परत तसं होतं का हे पाहावं लागेल, कारण 20,000चा जो विसर्ग आहे तो सध्या खडकवासल्यामधून सुरू आहे आणि त्यामुळे नदीपात्रात जे ढोल ताशा पथकांचे टेंट आहेत, मंडप आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि नागरिकांना महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्हा प्रशासन सुद्धा सातत्यानं आवाहन करतंय की सतर्क राहा आणि नदी पात्राच्या शेजारी जे नागरिक वस्ती आहेत त्यांना सुद्धा आवाहन करण्यात येते की जर पाण्याची पातळी वाढत असेल तर त्या ठिकाणाहून स्थलांतर करा। मात्र 20,000 क्युसेकच्या विसर्गाने भिडे पूल पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। तर पुण्यातल्या खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्रात लावलेल्या गाड्या त्यामुळे पाण्याखाली गेल्यात। खडकवासल्यातून पाणी सोडल्यानंतर अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आणि या सगळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। Thank you.